न्यूज, एक पाऊल पुढे। 4 पथकांच्या धाडीने गुटखा माफियांचे धाबे दणाणले। एकाच दिवशी परंड्यात 1 कोटींच्या साठ्यावर कारवाई। परंडा दिनांक 5 शासन बंदी असलेल्या सुगंधित सुपारी, गुटखा आणि पान मसाल्याच्या बेकायदेशीर साठा व विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त महाराष्ट्र राज्य तुकाराम मुंडे, सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा शहरात 4 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे। परंडा शहरात गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात 1,67,263 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पंचनामा व संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती। गेल्या काही दिवसांपासून परंडा शहरात आणि तालुक्याच्या विविध भागात राजरोसपणे गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, पुणे, धाराशिव व सोलापूर येथील पथकाकडून शुक्रवार दिनांक 5 जून रोजी पहाटेचे 5:30 वाजण्याच्या सुमारास परंडा शहरात विविध 4 ठिकाणी अचानक धाडी टाकून 1,67,263 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी शुक्रवारी उशिरापर्यंत परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती। या कारवाईत नामांकित कंपन्यांचा सुगंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची अनेक पोती हस्तगत करून परंडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आहेत। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईची माहिती शहरासह ग्रामीण भागात पसरताच परंडा शहरासह ग्रामीण भागातील गुटखा विक्री करणाऱ्या सर्व टपऱ्या आणि दुकाने दिवसभर बंद दिसून आली। या धडाकेबाज कारवाईच्या भीतीने अवैध गुटखा धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत। यावेळी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग धाराशिव प्रमोदकुमार काकडे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी संतोष सावंत, डॉक्टर सुमित खांडेकर, वीर स्वामी, उमेश भुसे, धनंजय आगाव, रोहित फंडी, गणेश दत्तू, अभिजित जोडगे, ऋषिकेश मते यांच्यासह पथकातील कर्मचारी व परंडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।